रसिक मित्र हो, नमस्कार. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 15वा. निधी मिळाला, मुलं मिळाली. आता नवं संकट उभं राहिलं. या अडचणींवर पर्याय दिसत नव्हता. म्हात्रे आणि वझे यांना आदेशांचं पालन करावं हाच पर्याय होता. तात्काळ तालुका ऑफिसमध्ये हजर व्हा. शेवटी दोघांनाही भविष्य होतं, संसार होता. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडणं योग्य नव्हतं. मंजुश्रीनं त्यांना तसं सुचवलं. तात्काळ शब्दांची तात्काळ शब्दाची जाणीव करून त्यांनी त्यांना दिली. त्यावर वजे बेफिकीरपणे म्हणाले, "मॅडम, आपली शाळा सुरू होऊ द्या, मग बघूया." शाळा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी मंजुश्रीने विषय काढला आणि त्या म्हणाल्या, "वझे, म्हात्र्यांना घेऊन जाताय ना तुम्ही पंचायत समितीला?" "मॅडम, आज शक्य नाही. अहो, मुलांचं पालक इथंच आहेत. रस्त्याबद्दल मी त्यांच्याबरोबर बोललोय. आज रस्त्याच्या कामाला सुरुवात करायची. त्यामुळं आज शक्य नाही." रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. ज्या शिक्षकांचा तास तो वर्गात, बाकी रस्त्याच्या कामावर. मुलांच्या बरोबर आलेले पालकही मदतीला आलेले. अहो, कसली ताकद त्यांच्याकडं. विश्रांती नाही, अजिबात विश्रांती नाही. पाहता पाहता 8 दिवस गेले. मंजुश्री जयश्रीला म्हणाली, "जयश्री, अगं जेवण कधी जायचं म्हणतोय तालुक्याला?" "अहो मॅडम, रस्त्याचं काम झालं की जातील की ती." "अगं आदेश वाचलाय ना." "अगं तात्काळ, तात्काळ म्हटलंय त्यांनी." "हं, इथं रस्ता महत्वाचा, तात्काळ महत्वाचं नाही." शेवटी मंजुश्रीनं दोघांना बोलवून घेतलं. "हे पहा, मी आज तालुक्याला जाणार आहे. तुम्हीही चला माझ्याबरोबर. तुम्ही या जाऊन मॅडम. आम्ही इकडं जरा रस्त्याचं बघतो." "हे पहा, पंढरी रामदास आहे. आपण जाऊन येऊया. चला, उठा, उठा. 5 मिनिटात तयार व्हा." त्यांनी दोघांना बोलण्याची संधीच दिली नाही. तिघे पंचायत समितीत गेले. गट शिक्षणाधिकारी सभाखंडेंच्या समोर उभे राहिले. "वझे, म्हात्रे, अहो आदेशात काय लिहिलं होतं?" "तात्काळ." "हं? आत्ता आलात?" "अहो मॅडमनं माझ्यावर रोज रोज खैरात चालू आहे मॅडमची." "याचा अर्थ सभापती फुलाबाईंच्या आदेशानं तुम्ही आदेश काढला होता." "अहो तुमच्या चांगल्या कामाला माझा विरोध कसा राहील मॅडम?" "तर मग आम्हाला तात्काळ त्यांच्याशीच बोलावे लागेल." म्हात्रे म्हणाले. सभाखंडे त्यांच्याकडे पाहतच राहिले. म्हात्रे, वजे, मंजुश्री बाहेर पडले. थेट न विचारता सभापतीबाईंच्या केबिनमध्ये शिरले. "म्हात्रे मास्तर, वजे मास्तर, आलात ना बाबानू? हं? फास सोडवलात र माझ्या मानाचा." "मेले इरुदी, अहो बोलू देत नव्हते मला अजिबात. म्हणायचे, खानीव मास्तर कोणाला शिकवत्यात. मी म्हणायचे, तुमच्या बाचं काय जातंय? एक्स्ट्रा मास्तर आहेत ना. हं? माशा मारायचा का त्यांनी? जात्यात दोघं खानीव. पगार काय विरोधी पक्षवाले देतात का हो? हं? आता तुम्हा दोघांना मारते त्यांच्या तोंडाव. म्हणते, खाणीव ठेवा नाहीतर शेण काढायला लावा. 2 तुमच्या पक्षाला, 2 आमच्या पक्षाला. ए बाबांनो, बसा. बसा. अहो, बसा की. चहा घेताय का?" "नको. आम्हाला तात्काळ का बोलवलं तेवढं सांगा." माधव वजे गुरगुरला. त्यावर फुलाबाई फुलून फुलून हसल्या. एवढ्या हसल्या की त्यांना ठसका लागला. ठसका कमी लागल्यावर त्या म्हणल्या, "हे हे मास्तर, हं? अरे तुला कोणी रे मास्तर केलं? हं? आणि कोणत्या सालात शिकलास तू र? अरे ता म्हणता ता कळलं नाही का? हं? शिवसेनेचा मानसिंगराव सारखा डाफरायचा. मास्तर तुमच्या खाणीव कसं? मास्तर तुमच्या खाणीव कसं? आता तुम्हाला त्यांच्या फार्म हाऊसवर नेऊन नेमते. तोंड बंद होईल भाड्याचं.
मास्तर डोळ्यात सलत्यात ना. घाल पाटी करवी त्यांच्या. मॅडम, मी कुणाच्या फार्म हाऊसवर काम करणार नाही, म्हात्रे म्हणाले. म्हात्रे, का रे तू? अरे मात्र करशील र तुझं आणि तुझ्या आयुष्याचं. अरे गुमानी तर हिथं हजर व्हायचं उद्या आणि मानसिंगरावच्या फार्म हाऊस गाठायचं. जमणार नाही. आणि तुला र वजेला फुलाबाईंनी विचारलं. मॅडम, शिक्षक म्हणून माझी नेमणूक झालेली आहे. आता ग बया, अरे ही काय मला माहित नाही वैर. तर आम्ही अध्यापनाचं काम सोडून दुसरं काम काय करणार नाही. तर मग बाबानू आपलं घर गाठता. हो, घर गाठता. मॅडम, हे सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार? ए मास्तरा, कोणा पुढं बोलतोय रे? कोणा पुढं बोलतोय? आमच्या ह्यांना जर समजलं तर दगडाच्या खाणी तुडवून मारतेली. मॅडम, तुम्ही लोकप्रतिनिधी की लोकभक्षक? कोण तुम्ही? अहो कशाला निवडून दिलं तुम्हाला आम्ही? का बसवलाय खुर्चीवर? लोकांना लोकांना तुडवून मारण्यासाठी? मॅडम, मॅडम, ज्या समाजातून आला आहात ना, त्या समाजाचा तरी विचार करा. अहो दुर्गम भागात का आम्ही शाळा सुरू केली आहे? या दोन्ही शिक्षकांची तिथं गरज आहे हो. मंजुश्री म्हणाले, ए बाई, कोण तुम्ही? तुम्हाला वकिली करायचे कारण काय? कारण आहे, मी नागरिक आहे या देशाची. आता ग बया, देशाचा सवाल इथं कुठं येतो? देश पाडला सांदीला. ही पंचायत समिती आहे. हिथं माझा कायदा, माझं राज्य. तुम्ही आपलं उठा, चालू पडा. अरे चालू पडा, एक सबूत बोलायचा नाही. फुलाबाई खुर्चीतनं उठल्या, पदर कमरेला खावला. अहो पालातल्या बाया नळावर उभ्या राहत्या तशा उभ्या राहिल्या आणि म्हणल्या, चालू पडायचं, समजलं? ए बाया, जातेस का धरुजींच्या? अहो ह्यो गलका ऐकून गटविकास अधिकारी श्याम रांजणे तिथं आले. तशी ती म्हणली, साहेब, बघितलं का ही बाई? डोंगरी मिली, गोळवाड्यात ना आली या आणि मला शिकवती या डुंगान दोयाला. मी सभापती आहे. सांग, सांग तिला. मंजुश्रीबाई, प्लीज, तुम्ही बाहेर चला. प्लीज, प्लीज मॅडम, चला. बाहेर बोलू आपण. आपण बाहेर बोलू. प्लीज, प्लीज तुम्ही चला. श्याम रांजणेविषयी मंजुश्रीला आदर होता. ती बाहेर आली. मंजुश्रीला खूप खूप बोलायचं होतं. पण ती बाहेर आली. तिच्या मागं ते दोन्ही शिक्षकही आले. मॅडम, तुम्ही मराठा लंच होममध्ये जा. तिथं थांबा, मी आलोच. आणि रांजणे साहेब ऑफिसमध्ये गेले. मंजुश्रीसह दोन्ही शिक्षक मराठा लंच होममध्ये गेले. थोड्या वेळात श्याम रांजणे आले. मॅडम, सॉरी, ऑफिसमध्ये आपणास मोकळेपणाने बोलता येणार नाही म्हणून इथं आलोय. साहेब, काय बाई आहे हो ही? माझ्या अनुभवातला आहे. खरं सांगू, अहो घटनेने अधिकार दिले वंचित घटकांना न्याय मिळावा या उद्देशानं. पण इथं इथं अन्यायच होतो. आपला अभ्यास नाही, घ्या ना शिकून. पण नाही, खुर्चीत बसलं की प्रत्येक क्षणी त्या खुर्चीचा अपमान, अपमान आणि अपमान. तेवढ्यात जेवण आले. साहेब, हे काय? मॅडम, मला आपल्या माणसाबरोबर जेवल्याचा आनंद घ्यायचा आहे. करा, सुरू करा. जेवता जेवताच ते बोलू लागले. नाही पाहवत. वाटलं होतं आपण शासकीय अधिकारी व्हावं. वंचित घटकांना न्याय देता येईल तेवढा न्याय द्यावा. पण नाही. इथे प्रत्येक दिवशी शासनाच्या विकास कामांचा खून होताना पाहावं लागतंय. जनावर कधी मरून पडतं आणि गिधाडांना कधी त्याची संधी मिळते. तुटून पडतात. योजना वाटून घेतात. कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे नातेवाईक, नाहीतर हस्तक. ₹100 कामातील 20 फक्त योजनेवर
अक्षरशः लूट चालली आहे. तुम्ही हस्तक्षेप नाही करत. मॅडम, अहो चालतंय काय आमचं? आम्ही सयाजीराव. लोकशाहीनं निवडून आलेत ना ते. गुरुजी, भाकरी घ्या भाकरी. श्यामराजने भाकरी कुस्करून खात होते. जणू ते भ्रष्ट लोकप्रतिनिधींना अगदी कुस्करत होते. सर, आम्ही तालुक्यावर हजर नाही होणार. म्हात्रे गुरुजी म्हणाले. सस्पेंड होणार. आम्ही काम करत आहोत आश्रमशाळेत. आश्रमशाळेला शासनाची मान्यता आहे. अधिकृत आश्रमावर तुमची नियुक्ती झालेली आहे. नाही सस्पेंड. पण सर, कायदा काय म्हणतो तेच मी सांगतोय. म्हणजे आम्ही कोणा सदस्याच्या फार्म हाऊसवर काम करावं? मस्टरवर कोणत्यातरी शाळेवर असणार आहात. मस्टर महत्वाचं आहे. तिथं तुमची सही. काम कुठं करताय हे महत्वाचं नाही. पगार त्या शाळेवर निघणार. वजे, भात घ्या भात. पटत नसेल ना तर राजीनामा द्यायचा. सर, मी तरी तसाच विचार करतोय. वाह! अरे माझा मनापासून सलाम. वाघ वाघ आहात तुम्ही. आत्ताच सलाम. कारण यानंतर आपली भेट होईलच असं नाही. म्हणजे? अहो मॅडम, खूप तक्रारी गेल्या आहेत आमच्याबद्दल. त्यामुळं बदली. हो. तिघांना दुःख झालं. मॅडम, तुमच्याबद्दल आदर आहे. कायम राहील. कुठेही असलो तरी आदर कायम राहील माझा. जेवणं झाले. सर्वजण बाहेर पडले. सगळ्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. मंजुश्री निवांत होती. आवडायच्या मनात खूप वेगळं आलं. पण कोण ना कोण येण्याची, जाण्याची चाहूल होती. बोलताच येत नव्हतं. आता वेळ मिळाला होता. तेव्हा ती म्हटली, "नवऱ्याचं काय येणं जाणं गं? दोनदा येऊन गेला. राहा की म्हणावं इथंच." "नाही राहणार." "असला कसला गं तुझा नवरा?" "अगं बोलवून घे. मी झाडतेच त्याला." "आवडाई, त्याचं म्हणणं मी हे सर्व टाकून त्याच्याकडे जावं." "आत्ता गं, हे काम बघून भलं भलं नाव असत्यात. आणि त्याला काय होतंय? त्याला समाजसेवा करायची आहे, पण धंदा म्हणून." असं म्हणून तिनं सारं सांगून टाकलं. "अगं बया! मग तुझ्या मनात काय आहे?" "आवडाई, अण्णांना शब्द दिलाय. मी नाही ते सोडू शकणार." "अगं पण नवरा?" "अगं नवऱ्यावरून अडलंय का काही माझं?" असं नका म्हणू बाया. बाईच्या जातीला नवऱ्या बिगार मान नाही, पान नाही. लय भोगलय ग मी." "अगं तू भेटलीस म्हण. त्यातल्या त्यात या वयात तर बरं झालं." "आई, मला मान पान कमी आहे का?" म्हणशील आई येडी-वाकडी बोलतीय. तर खरं सांगू? अगं पोटासारखी शरीराला बी पण भूक असती गं. आई, होय पुरी. दिस जातो, पण रात सारता सरत नाही गं. काळजात मोठा खड्डा पडतो. झोप वैर म्हणते. झोप वैर साधते. मंजुश्री बोलली नाही. पोरी, पोरी वणवा लागतो ग काळजात. पण आई, माझ्यासमोर मार्ग नाही. आवडाई थोडा वेळ गप्प झाली आणि मग म्हणाली, "डाग दर कोणत्या जातीचा आहे ग?" मंजुश्री सावध झाली. नाही म्हटलं, पोरगं देखणं आहे. स्वभाव बी लय गोड दिसतोया." "आई, तुला काय म्हणायचंय?" "पुरी, रोज बघतीय. अगं खड्डा पडतोय ग काळजात. जन्मानं नाही तरी बी आहे मी तुझी. तुझी तडफड दिसत नाही का ग मला?" "आई,
तसं काही नाही. मला नाही काही वाटत त्याचं. हं, बाईचं दुःख बाईलाच कळतं. तू मोठी का मी मोठी गं? हं? पण आई, आनंदबद्दल माझ्या मनात तसा कधी विचार आला नाही. हं, तू विचार बी करू नका. आईचं काम असतं लेकराचा विचार करणं. माझं मी बघीन. अगं पण आई, आवडाई तोपर्यंत बाहेर निघून गेली होती. खरंच. मंजुश्रीनं आनंदबद्दल तसा कधी विचार सुद्धा केला नव्हता. डॉक्टर आनंद सुंदर होता. स्वभाव उत्तम होता. तरुण होता. वयात अडचण नव्हती. जे तिच्या मनात नव्हतं ते आवडाईनं आणून दिलं होतं. डॉक्टर आनंद समोर आला, की त्याच्याकडे पाहण्याची नजर बदलली. निरीक्षण वाढलं. तो आसपास नसताना मनात विचार फुलू लागले. मन त्याच्या भोवती पिंगा घालायला लागलं. कितीही झटकलं तरी मांजराच्या पिलासारखं मन त्याच्या अवतीभोवती म्याव, म्याव करू लागलं. एके दिवशी डॉक्टर आनंद समोर बसला. मंजुश्री केवढ्यानं तरी दचकली. आवडाने त्याला काही बोलली की काय? आणि बोलली असेल तर त्याला आवडलं नाही तर? तो डोक्यात राग घालील, निघून जाईल. आश्रमात चर्चा होईल. माधुरी, जयश्रीचा विश्वास नाहीसा होईल आपल्यावरचा. तो म्हणाला, "मॅडम, मनात एक विचार आहे." मंजुश्री अजून पण सावरलेली नव्हती. इथं आश्रमावर 10-15 मुलांची काळजी घेणं आणि अध्यापन करणं मला योग्य वाटत नाही. मंजुश्रीच्या काळजात धडधड वाढली. माझी गरज त्याला बोलू न देता ती घाईत म्हणाली, "आई बोलली का काही तुला? अरे, आई बोलली का काही तुला?" "आई? ती काय बोलणार?" आनंद गोंधळला. "मग तू जाण्याची भाषा का करतोयस?" "मॅडम, तुमची तब्येत तब्येत ठीक आहे ना?" "मी जाण्याबद्दल एकाही शब्दानं बोललो नाही." मंजुश्रीनं सुटकेचा निश्वास सोडला. "मी माझ्या कामाची अधिक व्याप्ती वाढवण्याचा विचार करतोय. मला वाटतं वाड्या वस्तीवर जाऊन तेथील आदिवासींची वैद्यकीय तपासणी करावी. त्यांना माहिती द्यावी." "अरे वाह! कल्पना चांगली आहे. खरंच त्याची गरज पण आहे. मग उद्यापासून मी माझं काम सुरू करतो." "बरोबर कोणाला नेणार?" "बरोबर कोणाला नेता येणार आहे? इथं माणसं कमी आहेत. मी एकटा जाऊन येतो." "डॉक्टर साहेब, एकट्यानं जाण्यासारखी परिस्थिती नाही इथं. पण पर्यायही नाही ना." "असं. बरं, मी येते बरोबर. तुम्ही येऊन कसं चालेल? इथले व्याप थोडे आहेत का? हं? अहो, जवळच्या बाखडला जाऊन येतो." "बाखड 20 किलोमीटरवर आहे. एक मुक्काम होईल." "तू जाशील, मुक्काम करशील, हे ठीक आहे. पण तिथले कातकरी अंगाला तरी हात लावून देतील का?" डॉक्टर आनंद बोलले नाहीत. एकतर ते घरात सापडणार नाहीत आणि असलेच तर ते पळ काढतील. बरं, ठीक आहे. तुमच्या सवडीनं जाऊया." "नाही, नाही. आपण उद्याच निघूया." मंजुश्री उतावीळपणे बोलली. आपली चूक लक्षात आल्यावर ती समर्थनही करू लागली. म्हणजे तसं अ, आता इथं फारसं काम नाहीयेच मुळी. म्हात्रे, वजे जबाबदारीने सर्व कामे करतायत. डॉक्टर आनंदलाही हे माहीत होतं. जयवंत म्हात्रे आणि माधव वजींनी शाळेसाठी वाहून घेतलं होतं. कसले-कसले प्रयोग ते करत होते. मुलांना घेऊन ओढ्यावर जात, पक्ष्यांचे पंख, झाडांची पाने, फुले गोळा करत, त्यांची चित्र काढत, वस्तू तयार करत, बोलत मात्र इंग्रजीतून. शाळेत गेल्यावर एकही शब्द मराठीत बोलायचा नाही, असा दंडक होता. खाना-खुणा आणि वस्तू दाखवून ते शिकवीत. विशेष करून वर्गाबाहेरच त्यांची शाळा असे. विशेष करून वर्गाबाहेरच त्यांची शाळा असे. डॉक्टर आनंद पहिल्यापासून इंग्रजी माध्यमात शिकलेला. चार भिंती आणि सीसीटीव्ही अशा माध्यमांच्या अध्ययनात उपयोग झाल्याचा त्यामुळं खरंच त्याचं लक्ष अध्यापनात लागत नव्हतं. अध्यापनाची पद्धती ज्ञात नव्हती. साहित्याचा वापर करता येत नव्हता. महत्वाचं म्हणजे त्या मुलांच्या वयाचे त्याला त्याला होताच येत नव्हते.
वजे म्हात्रे मुलात लपाछपी, सूरपारंब्या, कबड्डी, क्रिकेट असे खेळ खेळत, नाचत, उड्या मारत आनंदला हे शक्य होत नव्हतं आणि त्यामुळं त्याने वाडी वस्तीवर जाण्याचा बेत आखला. निश्चित झालं, उद्या मंजुश्री आणि आनंद बारवडला जाणार होते. ही बातमी आवडायला समजली. आता जीव राहीना. ती डॉक्टर आनंदला एकटा गाठण्याचा प्रयत्न करत होती. संधी मिळत नव्हती. अंधार पडला. जेवण-खाणं झालं आणि आपापल्या रूममध्ये सर्वजण गेले आणि आवडाई डॉक्टर आनंदच्या खोलीत शिरली. काय करणार? मन राहवत नव्हतं. एक, 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 एक बकत होतं. पोरगं तरुण, कामाला लागलं, स्वतःच्या पायावर उभं राहिलं. आई-बापाला काळजी, 2चं 4 झालं की मोकळं. डॉक्टर आनंद देखना, लग्नाचं वय. कोणा मुलीचा बाप याडावला तर नवल नव्हतं. आग्रह धरणार, विनवणी करणार. आनंदचे आई-वडील हां म्हणून बसले तर चांगलं स्थळ हातचं जाईल. त्यात ही बाई एकदम भोळी. स्वतःहून काही करणार नाही, बोलणार नाही. लाजाळूचं झाड. हात लावला तरी लाजणार. अशा कामाला असं कसं चालेल? हं? "आवडाई तुम्ही बरं नाही का?" "हं, मला मेलीला काय होतंय? ठणठणीत आहे मी." "मग एवढ्या रात्री?" "पोरीला मंजूला." "मॅडमना काय होतंय?" "घाबरू नका, तिला धाड भरली नाही." आवडाई बसली. काय बोलावं ते तिला सुचना. कशी तरी बोलली, उद्या म्हण तुम्ही दोघं बारवाडला जाताय." "हो." "जपून जा. काट्याकुट्यानं हातपाय सांभाळून न्या. माझ्या पुरीला सांभाळून न्या माझ्या पुरीला. पोरगी पुटची नाही, पण रक्ता-मांसाच्या पुरीसारखी आहे. मला कुणी नाही, तिला बी कुणी नाही. नवरा होता तो उलट्या काळजाचा निघाला. नावाला लगीन केलं. कोऱ्या पुरीला घराबाहेर काढलं. हात लावला नाही. गंगेसारखी पोरगी आहे माझी." डॉक्टर आनंदला हे सारं सांगण्यामागचं कारण काही कळेना. सोन्यासारखी पोर आहे हात लावल त्याचं सोनं करेल. आता हेच बघा ना, कोण कुठला अण्णा, त्याला सबूत दिला. राहिली असती का कुणी इथं चुकाट्यात? हं? आणि वागणं? वागणं बघा की. अंगठ्याजवळ नजार, पापणीवर नाही. हिच्या वयाच्या पोरी "हॅ, फॅ, 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 फॅ." वाटतं का काय वावगं? नव्हं सांगा की, वाटतं का काय वावगं? डॉक्टर आनंद ऐकतच राहिला. काय म्हणते मी? होय, होय. काय म्हणते मी? इतकं दिवस तुम्ही इथं आहे. वागली का तुमच्या संग वावगं? सांगा की. नाही. डॉक्टर आनंद कसा तरी बोलला. मग बघा, अशी बायको कुणाला न गं? होय, अशी बायको कुणाला न गं? खरं का खोटं? खरं. खरं ना? अहो खरं ना? अहो मग नीट पारखा की. हं? नीट पारख करा आणि पदरात घ्या. पदरात? तसं नव्हं बोलण्याची रीत मी पडली आई. आतडं तुटतं माझं म्हणून उन्हा अधिक बोललं जाऊ. बोलले. जाऊ आता. आनंदला काही बोलण्यापूर्वीच आणि कळण्यापूर्वीच आवडाई उठली. उन्हा अधिक बोलले की काय या विचारानं आवडाई चिंतेत पडली. आवडायला नेमकं काय म्हणायचं होतं ह्या विचारात डॉक्टर आनंद पडला. प्रत्येक वाक्याचा कीस काढत राहिला. नावाला लगीन केलं, कुरी पोरगी, हात नाही लावला, गंगेसारखी पोर, सोन्यासारखी पोर, हात लावल त्याचं सोनं करील, अंगठ्याजवळ नजर, पापणीवर नाही. अशी बायको कोणाला न ग? नीट पारख करा. आवडायची एकूण एक वाक्य काळजावर कोरली होती. प्रत्येक वाक्याचा अर्थ शोधण्याचा तो प्रयत्न करत होता. अर्थात अर्थ त्याला काही निघत नव्हता. उमजत होतं, तरी उलट तपास चालू होता. उलट-सुलट बाजू तपासून पाहिल्या जात होत्या. अचूक निदान होत नव्हतं.
यापूर्वी लक्षणे जाणवली नव्हती. मंजुश्रीच्या डोळ्यात कधीही प्रेम दिसलं नव्हतं. हालचाल जाणवली नव्हती. अचानक, अचानक हे कसे? केवळ आवडायच्या मनात आहे की मंजुश्रीच्या? अनेक प्रश्न, अनेक प्रश्न. त्या प्रश्नांना तितकंच फुटावे, त्या फुटव्यांना तितकेच अंकुर. पण सर्व प्रश्नांचं उत्तर अज्ञानात. शोधण्याचा रात्रभर त्याने प्रयत्न केला. येईल प्रचिती अशी मनाची समजूत त्याने स्वतःच्या घातली. तरी पण मन वारं पिलेलं, दाही दिशांना हुंदडत होतं. या मनाचं या मनाचं एक बरं असतं. त्याला अडसर नसतो, वाहन नसतं. त्याला तिकीट नसतं आणि गतीचं, वेळेची मर्यादा नसते. कधीही, केव्हाही हुंदडत राहते. मन, मानवी मन. रसिक प्रेक्षक हो, आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 15वा. ही कथा एका वेगळ्याच वळणावरती आलेली आहे. मंजुश्रीच्या आयुष्यामध्ये डॉक्टर आनंदच्या रूपानं एक पुढील जोडीदार उभा राहिलेला आहे. आवडाईनं आपला बाण तर सोडलेला आहे. पाहूया पुढील भागामध्ये काय होतंय. मंजुश्रीचं हेही सुंदर स्वप्न साकारतंय की वेगळाच काही प्रश्न घेऊन येतंय. ऐकत रहा. माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा पुढील भाग अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरती. आणि हो, आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल, तर माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट्स ही जरूर द्या. धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये.